नमस्कार. आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे. दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड. दक्षिण भागातील चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा चौरस्ता या मार्गावर विकास कामासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवण्यात आला असून काम देखील बंद असल्याने या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने 2 दिवसात कामाला सुरुवात करून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशा सूचना आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी केल्या आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चालणारे दैनंदिन कामकाज व शहर स्वच्छता विभागाच्या कार्याचा सविस्तर आढावा महापौर कविता मुळे यांनी काल घेतला. शहरातील प्रलंबित नागरी कामे वेळेत पूर्ण करावीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही असे कडक निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या कामांचा अहवाल महापौरांकडे सादर केला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी फार्मर आयडी प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार विना फार्मर आयडी कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी, जेणेकरून खत वितरण सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले. नांदेड परिवहन विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनाचा सकारात्मक परिणाम दिसून येते असून सन 2025च्या तुलनेत 2026 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात प्राणांतिक अपघातांमध्ये 24% घट झाली आहे, तर अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण 16% कमी झाले, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत केकरेज यांनी दिली. देगलूर उपजिल्हा रुग्णालयाच्या 100 खाटांच्या श्रेणीवर्धित इमारतीसाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलाय. यामुळे देगलूरसह परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.